लव जिहाद हा शब्द फक्त एक मुस्लिम तरुण आणि एक हिंदू तरुणी किंवा महिला असेल यांच्यासाठीच लागू आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मी ह्या विषयावरती असं सांगेन की म्हणजे हा शब्द जो आहे हा शब्द प्रचलित कधी आला तर सर्वसामान्यपणे केरळमध्ये जेव्हा या घटना म्हणजे ह्यामध्ये हिंदू मुलीच नाही त्या ठिकाणी ख्रिश्चन मुलींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या षडयंत्रामध्ये अडकवून त्यांचं धर्मांतर करणं आणि त्यांना पुढे आतंकवादाच्या दिशेने नेणं हा ज्यावेळी षडयंत्र समोर आलं त्यावेळी एका बिशपने हा शब्द पहिल्यांदा वापरला आणि हा अधिकृतपणे म्हणजे शहनशाह आलम वर्सेस स्टेट ऑफ केरला या हायकोर्टामधल्या केसमध्ये जस्टिस टी के शंकरन ह्या हायकोर्टच्या जजने हा शब्द हा वापरला. त्यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील अपील करण्यात आलं की हा शब्द वापरून आमची बदनामी केली जाते, परंतु त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असे अनेक पुरावे आहेत की ज्यामध्ये ह्याच शब्दांचा वापर करून हे षडयंत्र चालू आहे. त्यामुळे निखळ प्रेमाच्या विषयीचा हा मुद्दाच नाही आहे, हे षडयंत्र आहे आणि हे जर षडयंत्र म्हणून वापरलं जात असेल तर हाच शब्दप्रयोग मी माझ्या याचिकेमध्ये करणार आहे आणि म्हणून हे जजमेंट आहे ज्या जजमेंटमध्ये पहिल्यांदा लव जिहाद शब्दाचा उल्लेख झाला शहनशाह आलम वर्सेस स्टेट ऑफ केरला आणि त्यामुळे संपूर्ण समाजाला हा शब्द जो कळला की लव जिहाद ज्याला विदेशामध्ये रोमिओ जिहाद म्हटलं जातं